पश्यता पांडुपुत्राणामाचार्य महती चमू व्यूढां द्रुपदपुत्रेन तव शिष्यन धीमता। दुर्योधन म्हणाला, आदरणीय गुरुजी, पांडुपुत्रांचे पराक्रमी सैन्य पहा. द्रुपदाच्या पुत्राने, तुमच्याच प्रतिभावान शिष्याने युद्धासाठी निपुणपणे सज्ज केले आहे. दुर्योधनाने द्रोणाचार्य यांना राजा धृपदचा मुलगा, सेनापती धृष्टद्युम्न याच्या नेतृत्वाखालील पांडव सैन्याची कुशलतेने व्यवस्था केलेली लष्करी कणा पाहण्यास सांगितले. ते द्रोणाचार्यांच्या शिष्यांपैकी एक होते. दुर्योधन त्याच्या गुरुला भूतकाळात केलेल्या चुकीची आठवण करून देत होता. अनेक वर्षांपूर्वी द्रोणाचार्याने पांडवांसह राजा द्रुपदाचा एका युद्धात पराभव करून त्याचे अर्धे राज्य काढून घेतले होते. आपल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी द्रुपदाने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला. त्या यज्ञ अग्नीतून धृष्टद्युम्नचा जन्म झाला. तो भविष्यात द्रोणाचार्यांचा वध करील असे वरदान घेऊन. द्रोणाचार्यांना माहिती असूनही जेव्हा धृष्टद्युम्नाच्या लष्करी प्रशिक्षणासाठी त्यांच्याकडे संपर्क साधला गेला तेव्हा त्यांनी अत्यंत नम्रतेने ते स्वीकारले आणि त्यांचे सर्व ज्ञान निःपक्षपातीपणे आपल्या शिष्याला दिले. दुर्योधन द्रोणाचार्याला आठवण करून देत होता की धृष्टद्युम्न जरी त्याचा शिष्य असला तरी तो द्रुपदाचा पुत्र होता. त्याला मारण्याचे वरदान होते. भूतकाळाप्रमाणे द्रोणाचार्य आपल्या शिष्यांप्रती उदार होऊ नयेत. आता ते रणांगणावर आहेत याची त्याला खात्री करायची होती.